आशिया कप 2025 मध्ये भारताने पाकिस्तानवर अंतिम फेरीत 5 विकेट्सनं विजय मिळवत ट्रॉफी जिंकली आहे। या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनं चाहत्यांची मनं जिंकणारा मोठा निर्णय घेतला। सूर्यानं संपूर्ण स्पर्धेतील आपली मॅच फी सैन्य दलाला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना देण्याची घोषणा केली आहे। सूर्याची ही मदत सुमारे 21 लाख रुपयांची असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता। त्यानंतर देशभरातून पाकिस्तान विरोधी संताप व्यक्त झाला होता। या पार्श्वभूमीवर टीम इंडियानं स्पर्धेत पाकिस्तानचा 3 वेळा पराभव केला। या तिन्ही सामन्यात सूर्यानं टॉस दरम्यान पाकिस्तान कर्णधाराशी हस्तांदोलन टाळलं। तसेच सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघाशी हँडशेक देखील केला नाही। अंतिम फेरीत विजय मिळवल्यानंतरही टीम इंडियाने पीसीबी एसीसी अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला। सूर्या आणि टीम इंडियाच्या या भूमिकेचं देशभरातून जोरदार असं समर्थन होताना दिसून येत आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।